नांदेड जिल्ह्यातील माळीण गावात घडलेली ही घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही घटना ऐकून अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल. बाप लेकीच्या नात्याला काळी माफ असणारी ही घटना सांगण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ही घटना सविस्तरपणे पाहूयात. गोंदिया जिल्ह्यात माळीण नावाचे एक छोटे पण शांत आणि सुंदर गाव आहे. या गावातील माणसे एकमेकांमध्ये मिसळणारी, एकमेकांशी प्रेमाने वागणारी होती. याच गावात मोहन संभाजी वाघमारे हा त्याच्या कुटुंबांसोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात त्याची बायको मोहिनी वाघमारे आणि त्याला एक 18 वर्षाची मुलगी होती. तिचे नाव निशा होते. मोहन हा गावातीलच MIDC कंपनीमध्ये काम करत होता. निशाला लहानपणापासून अभ्यासाची खूप आवड होती. ती नेहमी वर्गामध्ये प्रथम क्रमांक काढायची. तिने 10वी मध्ये बोर्ड परीक्षेमध्ये 90% मिळवून प्रथम क्रमांक काढले होते. एवढेच नाही तर तिने 12वी मध्ये सुद्धा 82% मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. खूप अभ्यास आणि कष्ट करून डॉक्टर बनून आपल्या आईवडिलांचं नाव मोठे करायचे तिचे स्वप्न होते. यासाठीच ती रात्रंदिवस अभ्यास करत होती. तिचे आईवडील सुद्धा तिला शिक्षण देण्यात कोणतीही कमी करत नव्हते. मोहन तर कंपनीमध्ये काम करून शेतीसुद्धा करत होता. तो सकाळी शेतातील फळभाजी विकून निशाला शिक्षण देत होता. निशाची आईसुद्धा रोज शेतात राबत असायची, ज्यामुळे त्यातून मिळालेल्या पैशातून निशाच्या शिक्षणाचा खर्च काढता येईल. त्यांची घरची परिस्थिती चांगली नव्हती, पण निशाचे स्वप्न खूप मोठे होते. त्यात आईवडिलांची साथ होती, त्यामुळे ती खूप वेगाने आपल्या स्वप्नाकडे धावत होती. आईवडिलांचा आशीर्वाद, स्वतःचे कष्ट आणि देवाची साथ तिला लाभली होती. त्यात काही गावकरीसुद्धा तिला मदत करण्यासाठी नेहमी पुढे येत असत, ज्यामुळे आता निशाला कशाचीही भीती नव्हती. सगळे नीट चालत होते. निशाने 12वी नंतर नीटची परीक्षा दिली. ही परीक्षा तिच्यासाठी खूप महत्त्वाची होती. ही परीक्षा जी तिला तिच्या स्वप्नाजवळ घेऊन जाणार होती. खूप अभ्यास करून आणि कष्ट करून तिनं ती परीक्षा दिली. त्यात तिनं 552 मार्क मिळवले. निशा खूप खुश होती. घरात तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर हसू होते. तिच्या कष्टाचे फळ देव तिला देत होता. पण आता पुढे जे घडणार होते ते अतिशय दयनीय होते. निशाला चांगले मार्क मिळाल्यानं तिच्या घरातले खुश होते, पण तिच्या चुलत्याला म्हणजेच वडिलांच्या भावाला हे अजिबात आवडले नव्हते. त्याला निशाची प्रगती बघवत नव्हती. निशानं तिचे स्वप्न पूर्ण केले तर पूर्ण गावात मोहनची वाहवाह होईल. त्याचे नाव सगळीकडे गायले जाईल. याच गोष्टीचा त्याला राग होता. त्यामुळे तो आता निशा आणि तिच्या आईवडिलांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला. निशाला पुढील शिक्षणासाठी शहरात जावे लागणार होते आणि तिथे ती गावातील एकटीच मुलगी होती. याच गोष्टीचा फायदा तिच्या चुलत्यानं घेतला. त्यानं तिच्या वडिलांना सांगितले, शहरात मुली जाऊन वाईट मार्गाला लागतात आणि आपली निशा खूप लहान आहे, त्यामुळे ह्या वयात तिला एकटीला शहरात पाठवू नका. त्याचे बोलणे ऐकून मोहन थोडा विचार करू लागला. पण त्याला निशावर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे त्याने भावाचे न एकटा आपल्या मुलीला शहरात अभ्यासासाठी पाठवून दिले. निशा आता मुंबईसारख्या शहरात डॉक्टरची पदवी घेण्यासाठी आली होती. ती रोज कॉलेजला जायची. दररोज आपला अभ्यास वेळेवर पूर्ण करत होती. ती किशोर वयात होती, त्यामुळे या वयात मुलांची मैत्री होणे साहजिकच होते. त्यात कॉलेजमध्ये तिची विक्रम चौधरी नावाच्या मुलाशी मैत्री झाली. ती आपला अभ्यास करत होतीच, पण त्याचबरोबर त्यांच्यातील बोलणे आणि भेटीगाठी वाढू लागल्या. विक्रम हा ख्रिश्चन मुलगा होता. हळूहळू त्यांच्यात प्रेम झाले होते. आता इकडे निशाचे आईवडील रात्रंदिवस कष्ट करून तिला शिकवत होते, पण निशा हळूहळू आपले ध्येय सोडून दुसऱ्याच मार्गाला जाऊ लागली होती. त्यातच ही गोष्ट तिच्या चुलत्याला समजली. याच गोष्टीची तो वाट बघत होता. आता त्याला मोहन आणि निशा यांच्यात वाद निर्माण करण्याचे मोठे कारण भेटले होते. तिच्या चुलत्याने निशा आणि विक्रम याचे फोटो काढून ठेवले होते. त्यांचे बागेमध्ये एकमेकांना मिठी मारतानाचे फोटो चलता भरत याने काढले होते. मोहन हा जेवढा प्रेमळ होता तेवढाच तो रागीट सुद्धा होता.
याच गोष्टीचा फायदा घेत भरत वाघमारे हा निशाचा घरी गेला. त्याने आधी त्यांची खूप निंदा केली. त्यांना काहीही बोलू लागला. तो म्हणाला की मी आधीच सांगितले होते की निशाला शहरात पाठवू नका. तुमच्या निशाने अख्ख्या वाघमारे कुटुंबांचे नाव खराब केले आहे. त्यावर मोहन त्याला म्हणाला, तुम्ही काहीही बोलू नका. आम्हाला आमच्या मुलीवर विश्वास आहे आणि ती शहरात जाऊन कष्ट करत आहे, रात्रंदिवस अभ्यास करत आहे. ती एक दिवस नक्की डॉक्टर होईल. हे ऐकून भरत हसू लागला आणि त्याने तिचे फोटो मोहनला आणि त्याच्या बायकोला दाखवले आणि म्हणाला, आहे बघा, तुमच्या मुलीमुलीचे कष्ट हेच कष्ट करत आहे ती शहरात राहून. भरत एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिचे फोटो वर स्टेटस ठेवून गावातील प्रत्येकाला दाखवले. त्यामुळे मोहनची गावामध्ये खूप बदनामी होऊ लागली. त्याला लोक खूप वाईट साईड बोलू लागली. नातेवाईक त्याला कॉल करून त्याची बदनामी करू लागले. शेजारी गावातील चौकात निशाची चर्चा करू लागले. या गोष्टीने मात्र मोहन प्रचंड संतापला. त्याला निशाचा खूप राग आला. त्यांनी निशाला यातले काहीही न विचारता घरी बोलावले. निशा घरी आली तेव्हा तिची आई घरी नव्हती. मोहनने तिला माहेरी पाठवले होते. मोहनने निशाला तिच्या प्रेम प्रकरणाबद्दल काहीही विचारले नाही. घरात तो दोघेच होते. त्याने तिला खोलीत घेतले आणि बेडवर बसवले आणि तिला दूध प्यायला दिले. वडिलांचे प्रेम बघून निशाने ते दूध पिले. निशाला तिचे वडील शांत दिसत होते, म्हणून तिने त्यांना विचारले, बाबा काय झाले आहे, तुम्ही एवढे शांत का? तो रागात तिला म्हणाला, तू शहरात नक्की काय करतेस? ती म्हणाली, मी अभ्यास करते बाबा. तेवढ्यात त्याने तिचे फोटो तिला दाखवले. ते फोटो बघतच ती दचकली आणि म्हणाली, हे फोटो तुम्हाला कोणी दिले? ती म्हणाली, तो फक्त माझा मित्र आहे बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. पण तेवढ्यात तिला उलटीसारखे वाटू लागली आणि अचानक तिने पिलेले सगळे दूध बाहेर काढले. मग तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. काही वेळातच ती खाली कोसळली. ती वडिलांना हाक मारत होती, पण मोहन समोरून हे सगळे बघत होता. त्यानेच तिच्या दुधात विष मिसळले होते. ती तडफडत होती, पाणी मागत होती, पण मोहनच्या डोक्यात फक्त संताप होता. काही वेळात तिचे शरीर शांत पडले. मोहनला थोडेसुद्धा दुःख वाटत नव्हते. त्याने तिचा मृतदेह घराच्या मागे पुरला. मोहनच्या मनात निशाबद्दल एवढा राग तिच्या चालत्यानेच तयार केला होता आणि आता तिला मोहनने संपवले हे समजताच त्याने ही बातमी पोलिसांना कळवली. पोलीस तात्काळ निशाच्या घरी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला. त्यांना घराच्या मागे माती विस्कटलेली दिसली. त्यांनी लगेच तिथे खोदले आणि त्यांना निशाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मोहनला ताब्यात घेतले. मोहनला पोलीस स्टेशनमध्ये चांगले जोडण्यात आले. मग शेवटी त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले, रात्रंदिवस कष्ट करून आम्ही तिला शिकवत होतो. ती डॉक्टर बनून आईवडिलांचे नाव मोठे करेल असे आम्हाला वाटले. पण ती शिक्षणाच्या नावाखाली आम्हाला धोका देऊन प्रेम करत होती. याच रागातून मी तिला दुधातून विष प्यायला दिले आणि तिला संपवले. घटनेने पोलीससुद्धा आगरले होते. या घटनेतून आपल्याला मोठी शिकवण मिळते की गैरसमज, समाजाची भीती आणि नातेवाईकांचे विषारी बोलणे यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. पालकांनी मुलांना मित्रासारखे समजून घ्यावे, तर मुलांनीही पालकांचा विश्वास न तोडता आपले स्वप्न पूर्ण करावे. विश्वास, संवाद आणि संयम हेच नात्याचे खरे बळ आहे. यामुळेच अशा दुःखद घटना टाळता येतात. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.